असा कसा गेला हा? किती हाका मारल्या पण थांबला नाही. काय झालं अचानक? किती मनापासून बोलत होता. असं वाटत होतं आम्ही वेगळ्याच जगात गेलो. सुरंगी, सुरंगी तुला माहितीये, लहानपणी त्या भिंतीपाशी भेटणारा आणि नंतर मंदिरात औषधी पाण्याच्या कुंडात बुडताना वाचवणारा मुलगा हाच होता. काय सांगतेस साऊ? म्हणजे जन्मोजन्मीचीच ओळख आहे म्हणायची तुमची. त्यानेच ते दिव्य सुगंध असलेलं सुमरूचं फूल दिलं होतं ना तुला, आणि तेही देवळात. म्हणजे देवी मातेचाही तुमच्या प्रेमाला आशीर्वाद आहे. प्रेम? प्रेम म्हणजे काय मला माहित नाही, पण काय? पण तो मला खूप जवळचा आणि ओळखीचा वाटतो ग. अगं साऊ, तेच तर प्रेम. प्रेम? कोणाच्या प्रेमाबद्दल बोलताय तुम्ही? काय ग सावित्री, त्या रानटी मुलाच्या प्रेमात तर नाही ना पडलीस तू? रानटी का म्हणताय महाराणी? उलट नगरातल्यापेक्षा रानातले लोक प्रेमळ, निस्वार्थी, विश्वासू आणि स्वच्छ मनाचे असतात. रानातल्या माणसांवर तीळ मात्रही विश्वास ठेवू नकोस. राजवाड्यातल्या धनसंपत्तीच्या लोभाने चोऱ्या माऱ्या करण्यासाठी गोड बोलून ओळख वाढवतात ते. पण महाराणी, लांब कशाला? आत्ताच बघ ना, तुझा तो मित्र सत्यवान तुझ्याशी बोलता बोलता अचानक निघून गेला तो, आणि पुन्हा इथे कधीच येणार नाही असंही सांगून गेला. बरोबर, इथे काहीही मिळणार नाही हे कळलं असेल ना त्याला. तुझ्या मनाची थोडी सुद्धा पर्वा केली नाही ग त्याने, मित्र या नात्याने. बघ, असेच असतात रानातले लोक. त्यांच्याशी मैत्री वाढवण्याचे दरिद्री विचार सोड आणि तू तुझ्या दालनात जा आणि विश्राम कर. म्हणे रानातील लोक विश्वासघातकी असतात. महाराणी म्हणतायत ना, त्या अर्थी बरोबर उलटच असणार. तुझं मन सांगेल तू तेच कर. तिच्या मनाप्रमाणे वागायला लागलो तर राज्य लयाला नेईल ती. राजमाता, फार काळजी वाटते आम्हाला. उगाच रडकथा नकोय. काय झालंय ते नीट सांगा. सावित्रीला भेटायला रानातून एक युवक आला होता. काय? पण रानातल्या युवकाला राजवाड्यामध्ये प्रवेश मिळालाच कसा? तेच, अत्यंत कडक चौकी पहारे ओलांडून तो आला. म्हणजे हिनेच काहीतरी क्लुप्ती केली असणार. तरी खूप मोठ्या प्रयासानं त्या युवकाला मी राजवाड्याबाहेर घालवून दिलं. उत्तम केलं. पण अजून धोका टळला नाहीये. तो गेला म्हटल्यानंतर सावित्री व्याकुळ झालीये. त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली, उसासे टाकतीये. काहीतरी करा आणि आवरा सावित्रीला. फार कठीण नाहीये ते. तशी ही सावित्री आता विवाहयोग्य झालीये, तेव्हा तिच्या स्वयंवराची व्यवस्था करूयात. नाव स्वयंवर असलं तरी वर तिच्या नव्हे आपल्या पसंतीचा हवा. तेव्हा सर्वत्र निरोप धाडले आहेत असा कांगावा करा. पण प्रत्यक्षात मात्र आपल्या मर्जीतल्या, आपल्या शब्दाबाहेर न जाणाऱ्या विश्वासू 4 देशांच्याच राजकुमारांना बोलवा. त्या 4 पैकी एकाची निवड करून तिला तात्काळ विवाह बंधनात अडकवून टाकू. म्हणजे विषयच संपला. ते प्रेमाचं भूत तिच्या डोक्यावर चढण्याआधीच उतरवलेलं बरं. राजमाता, आपला उपाय अगदी योग्य आहे, उत्तम आहे. पण या योजनेमध्ये काही त्रुटी आहे. म्हणजे आपली योजना जर सफल व्हायला हवी असेल तर महाराज आणि सावित्री यांची ताटातूट व्हायला हवी. ती कशी करणार? माझ्याकडे आहे उपाय. बोला. स्वयंवराची घोषणा झाल्यावर राजकन्येनं राजमातांच्या दालनात राहावं असं अनिवार्य केलं जाईल. आणि शास्त्राधार देऊन स्वयंवरात वराची निवड करेपर्यंत पित्यानं कन्येचं मुखावलोकन करायचं नाही असं आग्रहपूर्वक सांगावं लागेल.
सावित्रीच्या हितासाठी हे सारं करत आहोत हे म्हटल्यावर महाराज विरोध करणार नाहीत. असं वाटतंय तुम्हाला? ते काम तुम्ही आमच्यावर सोपवा. मुळात सावित्रीचं स्वयंवर म्हणजे वराची निवड करण्याचं स्वातंत्र्य केवळ आणि केवळ सावित्रीला आहे हे जर महाराजांच्या मनावर बिंबवलं तर त्यांचा विरोध असलाच तरी तो मावळेल. बरोबर आहे तुमचा मुद्दा. म्हणजे आता आपण सर्वांनी मिळून तो रानटी मुलगा सावित्रीच्या मनात भरलाय हे महाराजांना कळू न द्यायची खबरदारी घ्यायची. कळलं? बाकी साऱ्या गोष्टी तुम्ही दोघांनी घडवून आणा, अमात्यांना हाताशी धरून. प्रणाम राजमाता. काय ग, जेवायचं नाही का तुला? नाही, भूक नाहीये. तो गेलाय ना, मग आता कशी लागेल तुला भूक? तसं नाहीये ग, पण तो पुन्हा परत कधीच इथे येणार नाही असं महाराणींना कसं सांगू शकतो? तू ऐकलंस का तुझ्या कानांनी? नाही. खरंच इतके अनुभव येऊन सुद्धा भोळी ती भोळीच राहिलीस तू. महाराणींच्या बोलण्यावर इतका विश्वास कसा ठेवलास? तोही तितकाच प्रेमात आहे तुझ्या, ते स्पष्टच दिसत होतं. त्याच्या बोलण्यातून, त्याच्या वागण्यातून, त्याच्या नजरेतून. नको गो बोलूस असं, माझ्या छातीत धडधडायला लागतं. थांब, आत्ताच जाऊन महाराणींना सांगते, म्हणजे त्या ताबडतोब तुला दालनात कोंडून ठेवतील. सत्यवानाला तर त्यांनी घालवलंच आहे. पण आता करायचं काय? सत्यवान आणि माझी परत भेट कधी होणारच नाही का ग? मला भेटीची ओलीशी आशाही दिसत नाहीये. खरंच किती विलक्षण असतं ग हे प्रेम. इतका साधा आणि सोपा उपाय असूनही ध्यानात येत नाहीये तो तुझ्या. साधा आणि सोपा उपाय म्हणजे? महाराजांना सत्यवान आवडलंय ना? हो. अगं मग तू तुझ्या लाडक्या तात्यांशी बोल, सांग तुझ्या मनातलं, आणि त्यांची परवानगी घेऊन जाऊ आपण उजळ माथ्यांनी रानात आणि बोलू सत्यवानाशी. त्यात काय? किती हुशार आहेस ग सुरंगी. काय चाललंय? प्रणाम राजमाता. प्रणाम महाराणी. कशासाठी एवढा आनंद चालला होता? ते महाराज झपाट्याने बरे होत आहेत ना, तर सावित्रीला खूप आनंद झालाय. मग आता त्या आनंदात भर पडेल अशीच बातमी घेऊन आलोय आम्ही. म्हणजे? सावित्री, तू मद्र देशाची राजकन्या आहेस, तेव्हा रीतीप्रमाणे तुझं वय विवाहासाठी योग्य झाल्यावर तुझ्या स्वयंवराची घोषणा करायला हवी. पण राजमाता. घाबरू नकोस. आपल्या राजघराण्याला शोभेल असा शूर आणि धाडसी राजपुत्र नक्कीच मिळेल स्वयंवरात. रीतीप्रमाणे सर्वत्र निरोप धाडलेत आम्ही, त्यासाठी उत्तम मुहूर्तही शोधलाय आम्ही. त्या दिवशी सारे राजपुत्र दाखल होतील आणि त्यातूनच एकाची निवड होईल. अर्थात ती निवड सर्वस्वी तुमच्या मनावर असेल. माझ्या मनाचा विचार. स्वयंवराआधी नाही म्हणत आहोत आम्ही. स्वयंवर हे रीतीप्रमाणेच होईल. अर्थात स्वयंवराला आलेल्या कोणत्या राजपुत्राला वरायचं याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. नाही सहभागी व्हायचंय आम्हाला स्वयंवरात. आमचा वर आम्ही स्वतः देशाटन करून निवडू. ते शक्य नाही. आम्ही जे सांगतोय तसंच करायचं. या बाबतीत कोणतीही अवज्ञा खपवून घेतली जाणार नाही. काळजी नको करूस सावित्री, उत्तम वर शोधायला आम्ही तुला मदत करू. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत त्या राजकन्या सावित्रीच्या स्वयंवराचा सोहळा जवळ येऊन ठेपला आहे. महाराज अश्वपती यांची लाडकी कन्या तेजस्वी, रूपवान, सर्व गुण संपन्न आहे. तिच्या गुणांची आणि सौंदर्याची कीर्ती ऐकून कित्येक राजकुमारांनी स्वयंवराला उपस्थित राहण्याचं धाडसच केलेलं नाही. जे उपस्थित आहेत
ते मात्र याच आत्मविश्वासाने आले आहेत की ते सावित्री सारख्या अद्वितीय कन्येला सुखी ठेवू शकतात आणि तेच सुयोग्य वर आहेत. सुरंगे, आत्ताच जाऊन तात्यांना सांगून येऊ का की मला हे सारं नकोय ते? भेडी आहेस कसा? स्वयंवराची घोषणा केल्यापासून तर वराच्या निवड होईपर्यंत तुला महाराजांना मुखदर्शन द्यायचं नाही असं सांगून राजमातांनी तुला स्वतःकडे करून ठेवलंय. आणि या क्षणी आता त्या तुला महाराजांशी बोलू देतील असं वाटतं तुला? मग आता काय करायचं? एक काम कर, स्वयंवराची सुरुवात करावी. ईश्वराला आणि राज्यसभेतील साऱ्या ज्येष्ठांना माझा विनयपूर्ण प्रणाम. विवाह प्रत्येक युवक आणि युवतीच्या आयुष्यातला महत्वाचा क्षण असतो. आपल्या जीवनाचा जोडीदार कसा असावा, आपला सहचर कसा असावा, या बाबतीत प्रत्येकाच्या मनात एक विविध कल्पना असते, विविध स्वप्न असतात आणि मग त्या कल्पनेनुसार आपला वर निवडण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं. आणि म्हणूनच स्वयंवर रचलं जातं. विशिष्ट वराशी विवाह करण्याची आज्ञा देण्याऐवजी राजमाता, महाराज आणि महाराणी यांनी माझ्या स्वातंत्र्याचा मान राखला. यासाठी धन्यवाद. सावित्री, म्हणूनच तर वेळ वाया न घालवता उपस्थित राजकुमारांचा परिचय करून घ्या आणि सुयोग्य वराची निवड करा. होय सावित्री, निसंकोचपणे आणि निर्भयपणे निवड करा. निर्णय सर्वस्वी तुमचा असेल. हे पालाश राज्याचे युवराज अनंग, आपल्याला भेटून खूप आनंद झाला राजकुमारी. आपलं लावण्य एखाद्या अप्सरेलाही लाजवेल असं आहे. पालाश देशाच्या महाराणी म्हणून खचितच शोभाल तुम्ही. आमचं राज्य संपन्न आहे, सुखविलासांनी युक्त आहे. पुढील कित्येक पिढ्यांनी काहीही न करता ऐश्वर्य संपन्न आयुष्य व्यतीत करू शकतो आपण. आयुष्यात काही काम करावं असं नाही वाटत का तुम्हाला? त्याची आवश्यकताच काय? पूर्वजांनी प्राप्त केलेलं वैभव उतू जात आहे पालाश देशात. त्यात नाहून तृप्त व्हाल तुम्ही. आणि म्हणूनच आम्हाला खात्री, संपत्तीचा पूर वाहत असलेल्या पालाशच्या युवराजाचीच आपण वर म्हणून निवड कराल. क्षमा आणि शुभेच्छा. हे कौशल देशाचे राजकुमार कुशलबाहू आहेत राजकुमारी. आपल्याला भेटून आनंद झाला. मूल्यवान आभूषण हे वीरपुरुषाच्या मनगटावर किंवा कंठात शोभून दिसतं. आमचं नाव कुशलबाहू आहे. रणांगणावर शौर्य गाजवण्यासाठी आम्ही प्रसिद्ध आहोत. तेव्हा आमच्या शौर्याला तुमच्या सौंदर्याची आभूषणाची साथ शोभून दिसेल. आमची महाराणी म्हणून अशाच एका सौंदर्यवतीच्या शोधात होतो आम्ही. स्त्रीनं शोभिवंत असावं, दिसावं आणि राज्याला पुत्र वारस द्यावा अशी आमची धारणा आहे. आणि त्या निशंकावर तुम्ही पूर्ण उतरता तेव्हा तुम्ही आमची निवड कराल याविषयी आमच्या मनात मुळीच शंका नाही. परंतु आमचे निकष आपल्या निकषांशी जुळत नाही. त्यामुळे क्षमा आणि शुभेच्छा.
हे मध्व देशाचे युवराज मुचकुंद यांना अनेक कला अवगत आहेत. पण आपल्या सौंदर्यापुढे त्या सुद्धा अगदी फिक्या आहेत. पण आपले सौंदर्य आणि व्यक्तिमत्व पाहून आम्ही इतके भारावलो आहोत की आपण जर आमच्या महाराणी झालात तर आम्ही दिवस रात्र आपल्या भोवती रुंदी घालू, आपली शिल्प घडवू, आपले चित्र रेखाटू, आपल्यासाठी वाद्यही वाजवून दाखवू. इतक्या कला अवगत आहेत तुम्हाला? पण आमच्या पिताश्रींना तसं वाटत नाही. त्यांना वाटतं आम्हाला काही येत नाही, पण आम्हाला सगळं काही येतं. पण विवाहानंतर तुम्ही हेच केलं तर राज्यकारभार कोण करणार? करेल की कोणतरी नेमलेला माणूस. आम्ही नाही त्यात लक्ष घालत. शुभेच्छा. अश्वपती, अहो काय चाललंय हे? काय म्हणजे? सावित्रीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, निर्णय तिला घ्यायचा आहे. हे वक्रटाक देशाचे युवराज वज्रसेन. या वज्रसेनने आजपर्यंत नकार ऐकलेला नाही आणि पराजयही पाहिलेला नाही. वक्रटाक राज्याच्या सीमा विस्तारण्यासाठी आणि नवा भूभाग जिंकण्यासाठी या वज्रसेनानं तुंबळ युद्ध केली आहेत आणि रक्ताचे पातही वाहिलेले आहेत. तेव्हा राजकुमारी सावित्री, घाला ती वरमाळा आमच्या गळ्यात. आम्हाला आज्ञा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणीच दिलेला नाही युवराज वज्रसेन. त्यामुळे म्यान करा ही तलवार आणि तुमचा अहंकारही. ही वरमाला आम्ही आमच्या पसंतीच्या युवकाच्याच गळ्यात घालू आणि आम्ही तुम्हाला निवडलेलं नाही. तुम्हाला सन्मानपूर्वक निमंत्रण होतं ते स्वयंवराचं. ते आता समाप्त झालं आहे. राज पाहुणचार घेऊन आपण निरोप घेऊ शकता आणि इथे कोणताही रक्तपात आणि अनवस्था प्रसंग खपवून घेतला जाणार नाही हे लक्षात ठेवा. हा काय उद्दामपणा आहे? तुमच्याच उज्ज्वल भविष्याचा विचार करून आम्ही या स्वयंवराचं आयोजन केलं होतं. एकापेक्षा एक वरचढ असे राजपुत्र तुमच्याशी विवाह करण्यासाठी उत्सुक होते. ताता, काही वाद चालला होता का? नाही, वाद असा नाही, पण राजकन्या सावित्रीचं हे वागणं आम्हाला पटलेलं नाही. स्वयंवराला आलेल्या देखण्या आणि कर्तबगार राजपुत्रांपैकी एकाचीही निवड करू नये ना. ही मनमानी झाली, अडेल तट्टूपणा झाला. यामुळे मद्र देशाची अपकीर्ती होईल आणि सावित्री ही एक घमेंडखोर राजकन्या आहे असा संदेश जाईल दूरवर. राजमातांच्या म्हणण्यात तथ्य आहे साऊ. माझा वर मी निवडावा हे तर खरं आहे ना? प्रश्नच नाही. मग आजच्या राजपुत्रांमध्ये मला एकही वर आवडला नाही हे सांगितलं तर एवढा गदारोळ का? तुला नक्की हवंय तरी काय? वैभवापेक्षा मी कर्तृत्व पाहिजे, स्वाभिमान पाहिन आणि मेहनत करण्याची तयारी आहे का हे पाहिन. तो राजघराण्यातला नसला तरी चालेल, सत्यवचन आणि चांगल्या वाईटाची जाण असलेला हवा, जो आपल्या उदंड बाहुबलाचा उपयोग फक्त सत्कर्मासाठी करतो. असा वर मिळणार कुठे?